अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर पितृपक्षामध्ये पितरांना नैवेद्य दाखवताना नैवेद्य कसा दाखवायचा त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत। त्याची मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पितरांना नैवेद्य दाखवतो तर नैवेद्य दाखवताना त्याचे काही नियम असतात किंवा काही जो मंत्र असतो तो म्हणायचा असतो, तरच तो नैवेद्य पितृ ग्रहण करत असतात किंवा ते स्वीकार करत असतात। तर आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा वेगळी पद्धत असते आणि जेव्हा पितरांना नैवेद्य दाखवायचा तेव्हा त्याची पद्धत वेगळी असते। जसं की देवांना आपण गंध लावतो तेव्हा ह्या बोटाने लावतो आणि पितरांना लावायचा असतो तेव्हा आपण ह्या बोटाने गंध लावत असतो। तर तसंच नैवेद्य पण दाखवताना जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो, कोणत्याही देवांना नैवेद्य दाखवताना एकच पद्धत असते आणि पितरांची फक्त वेगळी असते। तर देवांना नैवेद्य दाखवता वेळेस आपण जे काही नैवेद्याचं ताट असतं त्याच्या खाली एक मंडळ काढत असतो। मंडळ म्हणजे काय, एक चौकोन भरेव चौकोन काढत असतो आणि त्याच्या वर आपण ते नैवेद्याचं ताट ठेवत असतो। तर याच्यामध्येच फरक आहे, हाच फरक आहे की आपण जेव्हा पितरांचा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण त्याच्या खाली भरेव चौकोन न काढता गोल काढायचा, म्हणजे भरेव गोल काढायचा। चौकोन देवांच्या नैवेद्याखाली काढायचा असतो आणि पितरांच्या नैवेद्याच्या ताटाखाली गोल काढायचं, त्याच्यावर ताट ठेवायचं। त्याच्यानंतर तुळशीचं पान घ्यायचं। तुळशीच्या पानाशिवाय देवांचा सुद्धा नैवेद्य म्हणा, तुळशीच्या पानाशिवाय देव नैवेद्य स्वीकार करत नाही आणि पितरांना सुद्धा नैवेद्य दाखवता वेळेस तुळशीचं पान त्याच्यावर ठेवायचं। प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान ठेवायचं। त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना पण तुळशीचं पान घेऊनच नैवेद्य दाखवायचा। तर नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान प्रत्येक पदार्थावर ठेवायचं, प्रत्येक ताटामध्ये प्रत्येक याच्यावर आलं पाहिजे। त्याचबरोबर पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर धूप आणि दीप हे दोन्ही पण तुम्हाला तिथे लावायचे आहेत। आणि अगोदर धूप 3 वेळेस ओवाळायचं, अर्धा चंद्र, त्याच्यानंतर दीप ओवाळायचा अर्धा चंद्र, 3 वेळेस हे दोन्ही पण ओवाळायचे। त्याचबरोबर एक तुळशीचं पान घ्यायचं आणि 3 वेळेस त्या ताटाभोवती फिरवायचं। 3 वेळेस फिरवताना गायत्री मंत्र म्हणायचा। गायत्री मंत्र म्हटल्यावर आणि देवांना समजा नैवेद्य आपण जेव्हा असं जसं खाण्यासाठी आपण जसं त्यांना आग्रह करतो तसं करते वेळेस त्यांना म्हणायचं ओम प्राणाय सा, ओम अपानाय सा, ओम व्यानाय सा, ओम उदानाय सा, ओम समानाय सा, ओम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा असा मंत्र म्हणायचा आणि तो जे काही तुळशीपत्र आहे तुमच्या हातातलं ते पितरांपाशी ठेवून द्यायचं। सेम अजून 2दा हेच रिपीट करायचं आणि ते तुळशीपत्र पितरांसमोर ठेवून द्यायचं। असा नैवेद्य पितरांना तुम्ही दाखवायचा। असा नैवेद्य दाखवल्यावर पितृ तो नैवेद्य स्वीकार करत असतात आणि ते नंतर आपल्यावर प्रसन्न होत असतात, याच्यात काही शंकाच नाही आहे। तर तुम्ही पण पितरांना तुमच्या नैवेद्य जेव्हा दाखवता तेव्हा ह्याच पद्धतीने आणि असाच मंत्र म्हणून तुम्ही दाखवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।